मी डॉक्टर शशिकांत मशाळ. जेलिना ही 2 वर्षाची मुलगी खेळता खेळता जो मोबाईल, जो लहान मुलांचा खेळण्याचा मोबाईल आहे, त्याच्यातली जी एलईडी लाईट असते ती तिने खाल्ल्यामुळे ती श्वास नलिकेमध्ये गेली होती. तर काल आम्ही एंडोस्कोपीद्वारे त्या लाईट, जे आपल्याला एक्सरेवर दिसत असेल तर लाईटचा जो तारा आहे त्या दिसत आहे, आणि ही श्वसन नलिकेमध्ये अडकल्यामुळे हा थोडा इमर्जन्सी ऑपरेशन करण्याची गरज होती. कारण जर जास्त वेळ ठेवायला लागली असती तर श्वास नलिकेला लागून मोठा प्रॉब्लेम किंवा लंगला इन्फेक्शन होऊ शकलं असतं. त्यामुळे काल रात्री आम्ही ती यशस्वीरित्या निघाली. ही फक्त एकच मेसेज आहे की लहान मुलांना, जेव्हा लहान मुलं खेळत असतात तेव्हा त्यांच्याकडे तेव्हा लक्ष दिलं पाहिजे. कारण ही मुलं लहानपणी जेही हातामध्ये येईल ती गोष्ट तोंडात घालण्याची सवय असते. आणि विशेष करून अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे काही लहान मुलांना खाताना कृपया बसून खायला घालणे आणि झोपून त्यांना खाण्याची जी मुलांना सवय असते, काही गोष्टी झोपून खाल्ल्या नाही पाहिजे त्यांनी. कारण जर आपण जेव्हा झोपून खात असतो तेव्हा बऱ्याच वेळा कफ येऊन ती कोणतीही गोष्ट ती श्वास नलिकेत जाऊ शकते. त्यामुळे ही काळजी घ्यावी. आणि आता काल आम्ही ऑपरेशन, रात्री काल 4 वाजता ही मुलगी जेनेलिया म्हणून मुलगी आली होती आमच्याकडे इमर्जन्सीमध्ये. तिथे आम्ही ही जी फॉरेन बॉडी दिसते ती काढलेली श्वास नलिकेतून. आता एकदम पेशंट चांगले. रात्री तिला आम्ही आयसीयू मध्ये ठेवलं होतं आणि आता तिला आम्ही आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज करणार आहोत. थँक्यू.